मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी ची उत्पत्ती आणि तिचं काय नाव आहे देव? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की ब्रह्मदेवाच्या वंशात सत्ययुगात काल जंग असुर चा पुत्र मूर चंद्रावती नगरी बनवून राहत होता. दुष्टांकडे शक्ती आली तर ते दुसऱ्यांचं दमन करतात आणि सज्जनांकडे शक्ती आली तर ती दुसऱ्यांच्या सेवेत कामी येते. त्या मूर नामक दैत्याने असा दमनयुक्त जुलूम सुरू केला की मानवाने त्राहिमाम पुकारला. देवपुरीत स्वर्गपुरीतही त्याने हल्ला केला आणि देव सैरावैरा पळू लागले. अखेर इंद्राने देवांना घेऊन भगवान शिवाची स्तुती केली. शिवजी म्हणाले की भगवान पुंडरीकाक्षाला शरण जा. इंद्राने भगवान नारायणाची स्तुती केली तेव्हा नारायणाने विचारलं की तो मूर काय काय उपद्रव करत आहे आणि तुम्ही त्याला का भीता? बलवानांचं बल मी आत्मस्वरूपाने आहे, तुम्ही का घाबरता? चला मी पाहतो. भगवान चंद्रावती नगरीत आले तर त्या मूरने हे पाहून विकट हास्य केलं. तेव्हा भगवंताने त्या मूरला चांगलाच धडा शिकवला आणि भगवंत निघून गेले बद्रिकाश्रमाकडे. आणि तिथे एका विशाल गुहेत भगवंत विश्रांती घेऊ लागले. जसे योगी लोक आरामशीर योग निद्रेत आपल्या आत्मारामात विश्रांती घेतात, तेही भगवंताच्या परंपरेने योगी जाणू शकतात आणि करू शकतात. त्याच आपल्या योग निद्रेत भगवान नारायण निद्रिस्त झाले. दुष्ट मूर पाठलाग करीत आला आणि त्या गुहेत पाहिलं की भगवान निद्रिस्त आहेत. भगवंताला मारण्याच्या वाईट इराद्याने जसा मूर पुढे सरसावला त्या लांब विशाल गुहेत, तोच भगवंताच्या देहातून भगवतीय सत्तेचा अंश निघाला आणि पाहता पाहता तो दिव्य अस्त्रशस्त्रांनी सुसज्ज कन्येने मूर दैत्याला ललकारत त्याच्याशी युद्ध केलं आणि त्याला स्वर्गात पोहोचवलं. भगवान नारायण योग निद्रेतून उठले आणि पाहिलं की मूर इतका बलिष्ठ दैत्य जो मला ललकारण्यासाठी भीत नव्हता त्याला कोणी मारलं? तेव्हा ती सुकन्या म्हणाली की प्रभू, तुमच्याच सत्व अंशातून प्रगट होऊन मीही थोडी सेवा केली. भगवान नारायण म्हणाले, तू कोण आहेस? म्हणाली, प्रभू, मी एकादशी आहे. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 11वं मन एकाग्र करणाऱ्या पुरुषांना ओजसत्ता, तेजसत्ता एकादशीच्या नावाने जी म्हटली जाते, प्रभू मी तीच आहे. मी तुझ्यावर, तुझ्या पराक्रमावर, तुझ्या साहस हिमतीवर प्रसन्न आहे, तू मागून घे. तेव्हा त्या एकादशीने भगवंताला हात जोडून म्हटलं की प्रभू, या एकादशीच्या उत्पत्तीची कथा जो ऐकेल आणि एकादशीचं जो व्रत करेल त्याची सर्व पाप नष्ट हो आणि त्याला तुमच्या भक्ती आणि तुमच्या प्रीतीची प्राप्ती हो. सर्व तीर्थ करण्याचं फळ, सर्व व्रत करण्याचं फळ आणि 1000 व्रत करण्याचं फळ जे काही मिळतं ते मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी चं व्रत केल्याने मिळावं. भगवान नारायणाने वरदान दिलं की एवमस्तु. एकादशी मग शुक्ल पक्षातील असो की कृष्ण पक्षातील असो, एकादशीच्या दिवशी भात स्वास्थ्यासाठी आणि मानसिक प्रसन्नतेसाठी हानिकारक आहे. भात नाही खाल्ला जात. एकादशीच्या दिवशी अन्न खाणं स्वास्थ्यासाठी आणि पुण्यमय जीवनासाठी उचित नाही मानलं जात. जो एकादशीच्या दिवशी व्रत करतो आणि भगवान नारायणाचं स्मरणचिंतन करतो, दिवसा झोपत नाही आणि मैथून नाही करत,
दुर्जनांची संगत नाही करत आणि दुष्ट शब्द नाही बोलत. त्या पुण्यात्म्याच्या पुण्यांची बरोबरी. अश्वमेध यज्ञ करणारे ही काय करू शकतील? असं एकादशीचं मोठं महात्म्य आहे.